अमरावती जिल्ह्यात 1,21,818 बहिणी अपात्र ठरल्यात। अपात्र बहिणीचा लाडकी बहीण योजनेतील लाभ बंद करण्यात आलाय। वयोमर्यादा, घरातील चारचाकी वाहन, केवायसी त्रुटी या सगळ्यांमुळे या अपात्र बहिणींच्या योजनेतील लाभ बंद करण्यात आलाय। पहिल्या टप्प्यात 66,818 महिलांना वगळले। दुसऱ्या टप्प्यात आणखी 55,000 महिलाही अपात्र ठरल्यात। अमरावतीतून योजनेसाठी 7,20,000 अर्ज आले होते। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांच्याकडून। सुरेंद्र, दुसऱ्या टप्प्यात आणखी 55,000 महिला या अपात्र ठरल्या, काय अधिक माहिती? नक्कीच रंगीता, एकंदरीत जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यात या योजनेसाठी जवळपास 7,20,000 अर्ज जे आहेत ते आले होते। त्यापैकी 6,98,000 हे जे अर्ज आहेत ते मंजूर झाले होते। आणि आता जर बघितलं तर ज्या पद्धतीने ज्या सगळ्याची केवायसी सुरू आहे, चौकशी सुरू आहे, त्यामध्ये जर बघितलं तर तब्बल 1,21,818 महिला ज्या त्यांची या लाचबंदी त्यांना भाग करण्यात आलं। त्यामध्ये वयोमर्यादा, घरातील चारचाकी वाहनं, केवायसी त्रुटी आदी कारणं जे आहे ते दाखवण्यात आलेले आहे। आणि आता जर बघितलं आणखी जवळपास 55,000 महिलांना देखील या योजनेत वगळल्या जाण्याची माहिती जी आहे ते मिळत आहे। एकाच कुटुंबाच्या अनेक महिलांनी लाभ घेतल्याची माहिती देखील यामध्ये उघडकीस आली आहे। आणि संपूर्ण लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या महिला बालकल्याण विभागाचा चक्रा मारत आहेत। त्यामुळे या ठिकाणी अधिकाऱ्यांची डोकेदुखी सुद्धा वाढलेली आहे। अंकिता, निश्चित सुरेंद्र, या संदर्भात अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।